यानंतरची बातमी आहे भोंदूबाबा अशोक खरात संदर्भातली। अशोक खरातच्या अटकेमागे एक मोठी रणनीती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही सूत्र हलवली होती असं सुद्धा समजतंय। नाशिक पोलिसांवरती विश्वास दाखवला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी पथकाला जबाबदारी दिली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा अटकेचा मास्टर प्लॅन आखला होता। मोबाईल स्विच ऑफ करून गुप्त ऑपरेशन केलं। चोर शिरल्याचं नाट्य निर्माण करत खरातला जेरबंद केलं। अतिशय गोपनीय आणि शिताफीनं ही सगळी कारवाई केली होती। अटकेमागील ऑपरेशन प्लॅन आता समोर आलेला आहे। गुन्हे शाखा आणि गुंडांविरोधी पथकांनी आयुक्तांचा प्लॅन हा यशस्वी आता सध्या झाल्याचं समजतं। दरम्यान या खरातचं बिंग कसं फुटलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या प्रकरणातील पीडितांनी खरातवरती कारवाईसाठी आमदारांची एका भेट घेतली। संबंधित व्हिडिओ दाखवत संपूर्ण घटनाक्रम त्या आमदाराला सांगितला। तसंच विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याची त्यांनी विनंती केली। मात्र संबंधित त्या आमदारानं उलट खरातलाच हे सारं प्रकरण सांगितलं। प्रकरण दडपण्याच्या उद्देशानं खरातकडून एका पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल करण्यात आला। तरीही पीडितांनी हार न मानता दुसऱ्या आमदाराची भेट घेतली। संबंधित आमदारानं मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हे प्रकरण घातलं आणि मग खरी सूत्र हल्ली। आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। रुपाली चाकणकर यांनी नुकताच राजीनामा आपला दिला आहे। त्यांचा राजीनामा व्हावा यासाठी त्यांच्या पक्षातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे ते मागणी होत होती। आपल्यासोबत रुपाली ताई ठोंबरे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, रुपाली चाकणकर यांनी तर आपला राजीनामा दिलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्रातील ज्या 500,000 क्लिपा येत आहेत, म्हणजे 500,000 महिलांचं शोषण त्या भोंदूबाबांनी केलेलं आहे। मग या भोंदूबाबाला मदत कुणी केली? या भोंदूबाबांच्या प्रकरण दडपण्याचा कोणी पदावर असलेल्या व्यक्तीने हातभार लावलेला आहे। म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा घेतलेला आहे। आता त्यांना आरोपी करून सेक्शन 120 नुसार आरोपी करून सखोल तपास झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे। याच्यासाठी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे या नात्याने, झाशीची राणी प्रतिष्ठान अध्यक्ष या नात्याने, महिलांच्या सुरक्षतेसाठी, महिलांना याच्या पुढे कोणी फसवू नये याच्यासाठी त्यांची सखोल तपास करून त्यांना आरोपी करून या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे। त्यांच्यामुळे जे सरकार बदनाम होत होतं, राज्य महिला आयोग हे सरकारचा विभाग आहे, त्याच्यावरनं त्यांना पायउतार केलेला आहे। आणि आता या अजून काही त्यांच्या या तपासामध्ये ज्या काही गोष्टी समोर येतील तर आम्हाला खात्री आहे सुनेत्रा वहिनी त्यांना त्यांच्याकडे ज्या काही पद आहेत त्याचाही राजीनामा घेतील। तपास आता योग्य पद्धतीने होईल असं आपल्याला वाटतं? चालू आहे। याच्यामध्ये SITच्या ज्या तेजस्विनी सातपुते मॅडम आहे, म्हणूनच तपासाच्या अंतर्गत कायद्याला धरून माननीय गृहमंत्र्यांना ते आम्ही पत्र दिलेलं आहे की चाकणकर यांना तातडीने आपण अटक करण्यात यावी। तर आपण पाहिलं चाकणकर यांना अटक करून लवकरात लवकर अटक करून याचा तपास जो आहे तो व्यवस्थित चाललेला आहे असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, आपण बघतोय की सध्या हे खरात प्रकरण दिवसागणिक आता वाढू लागलेलं आहे। अनेक धागेदोरे आपल्या समोर येत आहेत। मात्र आता पोलिसांचा मास्टर प्लॅन यशस्वी झाला। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली सूत्र हलवली। आणखीन काय काय या प्रकरणी आपल्याला आता पाहायला मिळणार आहे? कारण आता दिवसागणिक आता हे सगळं पाहून महाराष्ट्रालाच या प्रकरणाची आता लाज वाटायला लागली आहे। सिद्धेश, या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे हे झाल्याचं आपण बघितलेलं आहे। आतापर्यंत 6 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात अत्याचाराची जी तक्रार असेल किंवा गुन्हा दाखल केलेला आहे।
आज या अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे, त्यामुळे आज आणखीन एकदा अशोक खरातला हे न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल. आणखीन काही गुन्हे दाखल झाल्याने या सगळ्या प्रकरणाची तपास खरं तर करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आणखीन काही दिवस पोलीस कोठडी जी आहे त्या अशोक खरातला ही जे SIT मागेल अशा पद्धतीचं एक अंदाज हे व्यक्त केला जातोय. मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाची तपास करत असताना अनेक नवे धक्कादायक खुलासे आतापर्यंत झालेले आहेत. 6 महिलांनी आतापर्यंत अत्याचाराचे गुन्हे दाखल केलेले आहेत. 100हून अधिक व्हिडिओ आहेत अशा पद्धतीची सुद्धा सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणखीन काही महिलांवरती या ज्या अशोक खरातने अत्याचार केलेला आहेत अशाही पद्धतीचं संशय आहे. त्यामुळे या तपासाला आणखीन हे एकूणच वेळ लागणार आहे. आतापर्यंत जे तपास झालेला आहे ते अत्यंत वेगाने झालेला आहे. अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत, पण आणखीनही वेळ लागेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि त्यामुळेच अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर आणखीन काही दिवस पोलीस कस्टडी मिळावी अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो नाशिक पोलिसांकडून करण्यात येईल अशा पद्धतीचा एक अंदाज हे व्यक्त केला जातोय. या सगळ्या प्रकरणाची जी माहिती आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही या संपूर्ण या प्रकरणामध्ये सूत्र जे हलवून नाशिक पोलीस आयुक्तांना कॉल करून या अशोक खरातला हे ताब्यात घेण्याचं जे आदेश दिलेले ते एकूणच आदेश दिलेले होते आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई झालेली आहे. हा अशोक खरात घरी असताना नाशिक पोलिसांचं एक पथक जो आहे तो अशोक खरातच्या घरी गेला. खरं तर तुमच्या घरामध्ये चोर शिरलेला आहे अशा पद्धतीचं सांगून पोलीस जे आहे ते अशोक खरातच्या घरी गेले आणि त्यानंतर त्याच्या हे मुसके आवळलेले आहेत अशा पद्धतीचं ही संपूर्ण कारवाई आहे. आणि अशोक खरातला ताब्यात घेत असताना अत्यंत गुप्तता पाळण्यात आलेली होती. हा जो संपूर्ण मास्टर प्लॅन आहे ते नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आखलेला होता. या अशा प्रकारे या एकूणच अशोक खरातला अटक केल्यानंतर आतापर्यंत 6 महिलांनी तक्रार दिलेला आहे. अजूनही काही नवनवे धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय. आणि या सगळ्या मुद्द्यावरती आज मुख्यमंत्री विधानसभेमध्ये निवेदन करणार आहेत, हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आज काय निवेदन करणार आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण अनेक महिलांचे लैंगिक शोषण झालेलं आहे अशा पद्धतीचा संशय आहे. आणि जे सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार 100 ते 150 व्हिडिओ अशा पद्धतीचे महिलांचे शोषण करतानाचे आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आज मुख्यमंत्री काय विधानसभेत निवेदन करतात हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. नक्कीच. पण किरण, आपण आता जर या सगळ्या प्रकरणाचा जर थोडासा अभ्यास करायचा झाला तर अनेक नानाविध त्याचे आता हळूहळू कारनामे समोर येत आहेत. काल तर आपण बघितलं की चिंचुके पॉलिश करून त्याने लाख कोटी रुपयांना विकले. आता तर एक मधाचं सुद्धा प्रकरण आता नव्यानं उकरून काढण्यात येत आहे. अनेकदा आता या बातमीमध्ये आपण बघितलं असेल तर अनेक पीडितांनी सुद्धा एका आमदाराच्या कानावरती हे प्रकरण सांगितलं आणि त्यानंतर त्याने ते खरातल्याच जाऊन सांगितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या आमदाराकडे हे सगळे लोक गेले तेव्हा सुद्धा त्यांनी हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं आणि तेव्हा नंतर ही सगळी सूत्र हल्ली. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी या पीडितांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का या सगळ्या प्रकरण, आता जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा, आणि नंतर आता पुढची ऍक्शन काय घेतली जाणार आहे, काय या संदर्भातले आणखीन किती पाय जे आहेत या खरातचे खोलात जाण्याची शक्यता काय वाटतंय? सिद्धेश, या प्रकरणात अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाहीये. हे नेमकं आमदार एकूणच कोण आहेत आणि ही पीडिता कुठल्या आमदाराकडे गेलेली आहे, खरं तर या संदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाहीये. पण एक कन्फर्म आहे, या संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा मुख्यमंत्र्यांना मिळाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना या अशोक खरातचे मुसक्या आवळण्यासाठी आदेश दिलेले होते. कारण या अशोक खरातकडे जो येणारा वर्ग आहे तो अत्यंत VIP होता. अगदी राजकीय नेते असतील, उद्योजक असतील, असे अनेक लोक हे जे अशोक खरातकडे भविष्य पाहण्यासाठी येत होते. त्यामुळे अशोक खरातवरती कारवाई करण्याचं सोपं नव्हतं आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घासून नाशिक पोलीस आयुक्तांना आदेश दिलेले होते आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई झालेली आहे. या सगळ्या कारवाईमध्ये आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत. आणखीनही काही बाबी समोर येतील अशा पद्धतीचा अंदाज हे व्यक्त केला जातोय आणि या संदर्भात आज मुख्यमंत्री सुद्धा हाऊसमध्ये निवेदन करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल. नक्कीच. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.